नेरपिंगळा येथील ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना व्हायरसच्या संसर्गजन्य रोगाची दक्षता घेण्याच्या हेतूने विशेष सर्वेक्षण मोहीम राबवून येथील रहिवासी कुटुंबाची माहिती घेण्याचे कार्य हाती घेतले आहे। याकरिता जिल्हा परिषद शिक्षक, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी कार्यरत आहे। यामध्ये घरोघरी जाऊन कुणाच्या घरी सर्दी, ताप, खोकल्याचा रुग्ण आहे का, कुणाच्या घरी या 2 महिन्यात मृत्यू झाला का, तसेच कुणाच्या घरी बाहेर गावाहून कोणी पाहुणे आले का, या गोष्टींच्या नोंदी घेतल्या जात आहे। तसेच कोरोना व्हायरसच्या संसर्गजन्य आजाराबद्दल त्या कुटुंबियांना माहिती समजावून सांगत आहे। येथील नागरिक सुद्धा याविषयी सर्वेक्षणाला प्रतिसाद देत आहे। आम्ही आशा स्वयंसेविका गावामध्ये सर्वे करायचं काम करतो। कोरोना सर्वे तर गावामध्ये कोण आलेला आहे म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल पासूनचा सर्वे आहे तो मार्च एप्रिल पर्यंतचा। तर गावामध्ये कोण बाहेरील व्यक्ती आले आहे काय ते पण आम्हाला शोधायचं आहे आणि आले असल्यास त्याची यादी करायची आहे। यादी करून त्यांना काही आजार आहे वगैरे आहे काय, ताप आहे काय, सर्दी आहे काय, खोकला आहे काय, हे लक्षण आहे का, याचं पण सर्वे करून त्याची यादी करायची आहे। तसेच या 3 महिन्यामध्ये कोणाचा मृत्यू वगैरे झाला आहे काय त्याचा पण सर्वे करायचा आहे, त्याची पण माहिती द्यायची आहे। तर त्या आम्हाला आमच्यासोबत टीम आहे, आम्ही आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि शिक्षक, अजून ग्रामपंचायत कर्मचारी अशी आमची टीम आहे। आणि गावातील लोक पण आम्हाला प्रतिसाद देत आहे, गावातील लोक पण आम्हाला मदत करत आहे। या सर्वेक्षणाच्या उपक्रमाकरिता ग्राम सचिव दीपक राठोड व सरपंच विलास खासबागे हे योगदान देत आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।